नमस्कार मंडळी. आज संडे आहे. काही खास प्लॅन नाही, पण कधी कधी असाच साधा दिवस पण खूप छान वाटतोय. म्हणूनच म्हटलं आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करूया. आधी दार लोटलं, घर आवरलेलं असलं की कसं दिवस नीट सुरू होतोय असं वाटते. आणि संडे असला तरी पण कामं काही थांबत नाहीत. पण आज घाई नाही, आरामात करायला लागले. झाडांना पाणी घातलं, मस्त वाटते सकाळचं फ्रेश. रविवारची सुरुवातच बघा माझी फ्रेश झाली. झाडांना पाणी घातलं, मग तुळशीला हळदी कुंकू लावलं आणि आपलं हे रोजचं रुटीन मन प्रसन्न करणारं. त्यानंतर दारात रांगोळी काढली. ही रोजचीच रांगोळी आहे. मला रोज दारात रांगोळी काढायला खूप आवडते. त्याच्यानंतर घरात झाडू मारून घेतला. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजा केली. देवपूजा करताना माझं पिल्या आधी जाऊन बसलं देवपूजा करायला. त्याला बाजूला घेतला आणि मी देवपूजा करून घेतली. देवपूजा केली, दिवस चांगला जावा आणि घरात सगळी सुखी राहावीत एवढीच प्रार्थना केली आणि खूप मन प्रसन्न झालं. कसं वाटलं तुम्हाला आमचं देवघर? सगळ्यांनी नीट छान दर्शन घेतलंच नव्हे? त्यानंतर मी ठेवला चहा करायला. सकाळची थंडी आणि त्यात हा वाफाळता चहा, हे कॉम्बिनेशनच लय भारी वाटते बघा. मस्त चहा गरम गरम इथं मी करायला लागले आणि नंतर आम्ही त्या चहाचा आस्वाद घेतला. आईंची इकडं नाश्त्याची तयारी सुरू होती. आज रविवारच्या नाश्त्याला आमच्याकडे पोहे होते आणि हलका फुलका असा नाश्ता होता आज आमचा. इथं माझी भाची आणि माझा पिल्या ही दोघंजणं बॅटबॉलनं खेळायला लागल्यात. उठल्यापासून ह्यांची मस्ती सुरूच आहे. पोहे तयार झाले गरम गरम. आता त्यांचं खेळणं बाजूला ठेवलं आणि त्यांना पहिला पोहे खायला दिले. दोघंजणं पोहे खात बसल्यात इथं. इकडे आई बाबा कोल्हापूरला जायला निघणार होते. त्याच्या आधीच हा पिल्या बघा काय करायला लागलाय, गाडीत जाऊन बसलाय आणि बाहेर ये म्हटल्यावर हे मला असं काहीतरी हरकती करून दाखवतोय, नाचतोय आणि बाहेर काढताना बाहेर ये म्हणताना आत लपून आणि बसायला लागलाय. आमची आई पण त्याला सांगायला लागल्यात बाहेर ये बाहेर ये, तरी पण तो ऐकायच्या मूडमध्ये नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की आता मला ठेवूनही जाणार आहेत. इकडं धुणं सुकत घातलं आणि हा आमच्या घराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. आमच्या घराच्या पाठीमागं वीट भट्टी आहे. भट्टीवरचं वातावरणच शांतच आहे, कारण खूप पहाटेपासून लोक काम करतात आणि मग जरा ऊन लागायला लागले की मग बास करतात काम. इकडं पिल्याची मस्ती सुरू आहे त्याच्या बाबांच्या सोबत. रोज ह्याचं काय ना काय इकडं तिकडं पळापळ हिची नुसती सुरूच असत्या. संडेला त्याच्या बाबांना सुट्टी असल्यामुळं तो पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर घालवतो. आता मी स्वयंपाक करायला लागलो आहे. आज काही स्पेशल नाही आहे बरं का, साधंच जेवण आहे आणि घरचं असल्यावर तेच सगळ्यात स्पेशल वाटते, कारण घरच्या जेवणाला कशाची तोड नाही. आज मी वरण केले, भात केला आहे, मेथीची भाजी, भाकरी, असं साधं सिंपल जेवण आहे बघा आज. इकडं मेथीची भाजी फोडणी टाकली, तोवर एका साईडला मी भात लावलेला कुकरला, वरण केलं होतं आणि नंतर फक्त गरमागरम भाकरी टाकायच्या होत्या. सगळी आवरावरी पटापटा सगळं आवरून घेतलं. इकडं मी आता भाकरी टाकायला लागले. कामं आवरतच आमचं बोलणं पण चाललं आहे बघा. आता ह्या दोन भावाभावांचं म्हणजे जीवन भाऊजी आणि आमचे ह्यांचं काहीतरी बोलणं चाललं आहे कालच्या त्या सापाच्या विषयावरनं. आमच्या घराच्या पाठीमागे काल एक साप आला होता, कवड्या जातीचं काय असं काहीतरी तो होता. हेच ते दोघंजणं किती वेळ मोबाईलवर सर्च करत बसलेले, ते साप आणि त्याच्या प्रजाती तीन असं सगळं काय ते बघत होतं. गरम गरम जेवल्यानंतरचा बघा हा पसारा. हे तर रोजचंच काम आहे, सगळ्यांच्या घरात हे असंच असते. मग त्यानंतर सगळं घरातलं सगळं भांडी वगैरे सगळं पहिल्यांदा आवरून घेतलं मी आणि त्यानंतर किचन ते सगळं क्लीन केलं व्यवस्थित, सगळं स्वच्छ. कारण हे काम केल्याशिवाय काय मनाला आपल्या शांती मिळत नाही. कारण किचन स्वच्छ असलं तर कसं तिथं काम करायला पण चांगलं वाटते आणि तिथलं खायला पण मस्त वाटते. किचन चकाचक सगळं क्लीन केले, चमका लागले की नाही आमचं किचन, मस्त वाटायला लागले आता. ही सगळी कामं आवरुस्तोपर्यंत वाजला 1. खरं तर एवढा वेळ होत नाही, पण हे सगळं शूटिंग करत दाखवायचं त्याच्यामुळं वेळ झाला. त्यानंतर काय फरशी पुसायची राहिलेली ती पण पुसून घेतली. 4-4:30 वाजत आली, अजून आईबाबा पण कोल्हापूरवरून आलेली नाहीत.
आणि इकडं मी आता आपलं रोजचं रुटीन, झाडू मारायचा, चहा करायचा, जेवण, भांडी हे सगळंच. त्यामुळं मी तेच रिपीट करत बसलो नाही. आणि इथं माझं बाळ बसले छान कुंदा खात, झोपून उठला आता, त्याच्यामुळे तो शांत आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा संडेचा साधा ब्लॉग? कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.